नमस्कार, आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ, सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुढील वर्षी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी शनी शिंगणापूर देवस्थानचा 18 कोटींचा विकास आराखडा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर। देवस्थानची कुंभमेळ्यासाठी जय्यत तयारी। अहिल्यानगर शहरातील सन्मित्र तरुण मंडळ ट्रस्ट आयोजित मसोबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। स्पर्धेच्या युगाला विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे, आमदार प्रवीण स्वामी। अक्षय तृतीयेमुळे अहिल्यानगरमध्ये आंब्याची आवक वाढली, नवी पेठेतील पप्पू शेठ आहुजे यांनी आंब्याच्या आडतीची दिली माहिती। कांदिवली भाजपा वॉर्ड क्रमांक 20 अध्यक्षपदी संतोष जाधव यांची नियुक्ती। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागामध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व युवक हितचिंतकांचा स्नेहसंवाद मेळावा झाला, मोठ्या उत्साहात संपन्न। मुखेड तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहण व मूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक पुणे येथे संपन्न। पहलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी सटाणा बंद। पहलगामच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्ह्यातील तामसा शहर कडकडीत बंद। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ।